कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। थंडीच्या दिवसामध्ये वजन कमी करण्यासाठी सूप हा अतिशय फायदेशीर असा हा पदार्थ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेट लॉस करण्यासाठी, फॅट कमी करण्यासाठी अतिशय उपयोगी असे 3 प्रकारचे सूप पाहणार आहोत, जे बनवण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिटे लागतील। अतिशय साधी सोपी अशा रेसिपी आहेत। शिवाय यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या भाज्या वापरायच्या आहेत, कोणत्या भाज्या वापरायच्या नाहीत, याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे, यामध्ये कोणकोणते घटक वापरायचे आहेत की जेणेकरून आपले वेट आणि फॅट दोन्हीही कमी होतील, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। थंडीच्या दिवसामध्ये वेट लॉस करण्यासाठी सूप घेणं हा अतिशय इफेक्टिव्ह ऑप्शन आहे। वेट लॉस साठी सूप बनवत असताना यामध्ये हे हेल्दी पण असलं पाहिजे, पोट भरलेलं राहिलं पाहिजे, यामध्ये कॅलरीज कमी असल्या पाहिजेत, प्रोटीन भरपूर असले पाहिजेत। यासाठी कोणकोणत्या भाज्या यामध्ये इन्क्लूड करायच्या आहेत, कोणत्या भाज्या आपण घ्यायच्या नाहीत, हे आपण अगदी सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर आठवड्यातून किती वेळा हे सूप घ्यायचं आहे, कोणत्या वेळेमध्ये घ्यायचं आहे, किती प्रमाणात घ्यायचं आहे, हे सर्व आपण या रेसिपी सोबत आज पाहणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा पाहूया आपल्या सर्वांचं लाडकं टोमॅटो सूप। तर हे बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 4 घटक महत्त्वाचे आवश्यक आहेत। यासाठी आपल्याला दुधी भोपळा, टोमॅटो, गाजर आणि बीट लागणार आहे। थंडीच्या दिवसामध्ये या सर्व भाज्या आपल्याला ताज्या मिळतात, स्वस्त मिळतात। तर आता याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे, यासाठी 2 ते 3 मोठ्या आकाराचे टोमॅटो लाल पिकलेले फ्रेश घ्यायचे आहेत। त्याचबरोबर अर्ध बीट यामध्ये टाकायचं आहे। त्याचबरोबर 1 गाजर यामध्ये टाकायचं आहे। ओला कांदा घ्यायचा आहे, याची कांद्याची पात पण घ्यायची आहे आणि पुढचा जो पांढरा सफेद भाग असतो तो पण घ्यायचा आहे। थोडंसं आलं आणि लसूण असं बारीक चिरून घ्यायचं आहे। आणि यामध्ये दुधी भोपळा मात्र आपण भरपूर वापरायचा आहे, कारण यामुळेच आपल्याला वजन कमी करण्यासाठी दुधी भोपळा अतिशय उपयुक्त असा असतो। या सूप मध्ये टोमॅटो आणि दुधी भोपळा जास्त वापरायचा आहे आणि गाजर आणि बीट याचं प्रमाण कमी घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून याला झाकण लावून या कुकरला आता 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या केल्यानंतर पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे कुकर। आणि थंड झाल्यानंतर आता हे आपण मिक्सर मधून हे बारीक करून घ्यायचं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की आपण हे जे सूप बनवत आहोत हे हेल्थच्या दृष्टीने बनवत नाही, तर आपण वेट लॉसच्या दृष्टीने बनवत आहोत। यामुळं या ठिकाणी कोणत्याही प्रकारची साखर, मध, गूळ, कॉर्नफ्लॉवर किंवा कोणत्याही प्रकारची तुपाची, तेलाची फोडणी आपण करायची नाहीये। त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे सॉस सुद्धा या ठिकाणी वापरायचे नाहीत, कारण वेट लॉसच्या दृष्टीने सॉसमध्ये किंवा साखर, गूळ, मध हे जर वापरलं तर यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात आणि आपण हे वेट लॉसच्या दृष्टीने सूप बनवत असल्यामुळे हे घटक आपण या ठिकाणी वापरायचे नाहीत। तर आता यानंतर आपण हे मिक्सरमधून याची बारीक करून घेतल्यानंतर हे तुम्ही असं गाळून घेऊ शकता किंवा न गाळता जरी तसेच आपण पिलं तरी सुद्धा चालू शकतं। आता यामध्ये आपण आणखी थोडं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी थोडी आणखी पातळ केली तरी चालेल। आता यामध्ये काय घालायचं आहे, मग चव येण्यासाठी तुम्ही म्हणाल मग हे असंच प्यायचं आहे का, तर नाही, ऑलरेडी या भाज्यांमध्ये स्वीटनेस असतो, यामुळं एक्स्ट्राचं वरून आपल्याला काही वापरायचं नाही। फक्त आता यामध्ये आपण जिरेपूड टाकायचे आहे, त्याचबरोबर काळी मिरीची पावडर टाकायची आहे, त्याचबरोबर चिली फ्लेक्स टाकायचं आहे आणि या ठिकाणी थोडंसं सैंधव मीठ वापरायचं आहे। मीठ वापरत असताना नेहमी सैंधव मीठच वापरा, कारण वेट लॉस साठी हे मीठ उपयुक्त आहे पांढऱ्या मिठापेक्षा। सर्वत्र अवेलेबल असतं। आणि आता हे छान असं मिक्स करून हे सूप घ्यायचं आहे। आता हे सूप कधी घ्यायचं आहे, तर रात्रीच्या डिनरच्या वेळेस तुम्ही हे सूप घेऊ शकता। परंतु बरेच जण असे करतात की
आता टोमॅटो सूप आपल्या वेट लॉससाठी फायद्याचं आहे. म्हणजे आपण रोज टोमॅटो सूपच प्यायचं, तर असं अजिबात चुकूनही करू नका. कारण आपण आलटून पलटून हे सूप घ्यायचं आहे. म्हणजे आज टोमॅटो सूप घेतलं, नंतर आता मी यानंतर 2 आणखी सूप सांगणारच आहे, कोणत्या प्रकारचे बनवायचे आहे ते. हे असं अल्टरनेट करून आपण घेऊ शकता. आणि दुसरं आहे पालक सूप. पालकमध्ये फायबर्स भरपूर असतात, त्याचबरोबर आयर्न, कॅल्शियम, जे आपल्याला वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. थंडीच्या दिवसामध्ये या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात, अगदी फ्रेश अशा. तर हे सूप आपण अगदी रोज न घेता नियमितपणे आठवड्यातून 3 ते 4 दिवस हे सूप आपण घ्यायचे आहे, तेही आलटून पलटून. आता हे पालक सूप बनवण्यासाठी आपण 1 वाटी हे पालक घ्यायचं आहे बारीक चिरून. यामध्ये आता 3 ते 4 चमचे हिरवे मुगाची जी डाळ असते ती डाळ घ्यायची आहे, मुगाची डाळ. आणि 1 वाटी कोबी. त्याचबरोबर ओला कांदा घ्यायचा आहे चिरून 1 वाटी. म्हणजे कांद्याची पात आणि कांदा मिळून असं 1 वाटी झालं पाहिजे. त्याचबरोबर आलं आणि लसूण बारीक चिरून घ्यायचं आहे. यामध्ये आता 1 ग्लास पाणी ओतून याच्या पुन्हा 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता हे सुद्धा आपण मिक्सर मधून याची अशी बारीक करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला हवं असल्यास आपण आणखी वरून पाणी घालायचं आहे. आणि एकदम दाटसर अशी याची म्हणजे सूप बनवायचं नाही, तर थोडंसं पाणी जास्त घालून याची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. यामध्ये टेस्टनुसार सेंधव मीठ वापरायचं आहे, चिली फ्लेक्स वापरायचा आहे, थोडीशी जिरे पावडर आणि काळी मिरी पावडर. आणि आता हे छान मिक्स करायचं आहे. यापेक्षा यामध्ये जास्त काही घालायचं नाही. तयार आहे आपलं हे पालक सूप. तिसरा प्रकार आहे मिक्स व्हेजिटेबल सूप. यामध्ये 1 वाटी कोबी घ्यायचा आहे, 1 वाटी टोमॅटो घ्यायचा आहे, अर्धी वाटी गाजर घ्यायचा आहे, अर्धी वाटी ओला वाटाणा घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही फरसबी वापरलं तरी सुद्धा चालू शकतं. त्याचबरोबर अर्धी वाटी तुम्ही शिमला मिरची घ्यायची आहे. पुन्हा या ठिकाणी ओला कांदा घ्यायचा आहे, कांद्याची पात आणि ओला कांदा. त्याचबरोबर आले आणि लसूण हाही बारीक चिरून घ्यायचा आहे. आता यामध्ये बटाटा वगैरे इतर कोणत्याही भाज्या वापरायच्या नाहीत. यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि पुन्हा कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकर थंड झाल्यानंतर मिक्सर मधून याची पेस्ट करून घ्यायची आहे. हे न गाळताच आपण असं सूप करून घ्यायचं आहे. यामध्ये आता सेंधव मीठ घालायचं आहे, थोडीशी जिरेपूड टाकायची आहे, चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर. आणि हे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तयार आहे आपलं मिक्स व्हेजिटेबल सूप. जाता जाता एक लास्टची महत्त्वाची टिप देते की तुम्ही बाहेरचे सूप खाणे टाळा. शक्यतो घरच्या घरीच असं सूप बनवत चला. यामध्ये जास्त खर्च येत नाही. अतिशय कमी वेळेत कमी खर्चामध्ये आपण हे घरच्या घरी हेल्दी सूप बनवू शकतो. त्यामुळे वेट लॉससाठी जर तुम्ही सूप घेत असाल तर हे घरीच बनवा. जेव्हा बाहेरचं आपण विकतचं सूप घेतो यामध्ये हेल्थचा विचार केलेला नसतो, तर यामध्ये टेस्टचा विचार केलेला असतो. भरपूर प्रमाणात कॉर्नफ्लॉवर, मैदा वगैरेचा वापर केलेला असतो. यामुळं जर तुम्हाला वेट लॉस करायचंच असेल, फॅट कमी करायचंच असेल तर नक्की अशा प्रकारचे घरच्या घरी साध्या सिंपल पद्धतीने सूप बनवा. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.